लष्करी अधिकारी सतीश ढगे। सतीशजी, या युद्धजन्य परिस्थितीमध्ये एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघची यांच्यातील चर्चा किती महत्त्वपूर्ण होती असं तुम्हालाही वाटतं? नक्कीच अत्यंत महत्वाची आहे आणि माझ्या मते फक्त इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशीच नाही, मागच्या 2 आठवड्यामध्ये भारताचे प्रधानमंत्री त्याचबरोबर परराष्ट्र मंत्र्यांनी अरब देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी, त्याचबरोबर रशिया, इस्रायल, अमेरिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सुद्धा आणि नेत्यांशी चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे। आणि इथेच माझ्या मते भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, की कुठल्याही गटाकडे आम्ही झुकलेलो नाही, हे त्या ठिकाणी लक्षात येतं। आणि मुख्यतः 3 महत्वाच्या चर्चा आपण इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी केली आणि अधिकृत जे डिक्लेअर केलं की सगळ्यात शेवटची जी चर्चा झाली ती मुख्यतः तिथे असणारी म्हणजे त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून, त्याचबरोबर पश्चिम आशियामधून ज्या भारताच्या जहाजा त्या ठिकाणी येत आहेत, तर त्या शिपिंगची सुरक्षितता, त्याचबरोबर भारताची एनर्जी सिक्युरिटी या पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची होती। अधिकृतरित्या संसदेच्या पटलावर सुद्धा डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितलं की मुख्यतः 3 तत्वांच्या आधारे भारताची रणनीती असणार आहे। एक, या पश्चिम आशियामध्ये असणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता, दुसरी आपली ऊर्जा सुरक्षितता, आणि तिसरा जो पार्ट आहे, हा सगळा जो संघर्ष आहे तो डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून एक प्रकारे सॉल्व्ह व्हावा। आणि त्याच अनुषंगानं आजच्या ज्या घटना घडल्या आणि सर्वात महत्वाचं, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये अशा प्रकारे चोकिंग करण्याचा प्रयत्न इराण करतोय, ऑलरेडी जागतिक स्तरावर त्याचे परिणाम येत आहेत। आणि या चर्चेच्या माध्यमातून जर भारताचं हित, मुख्यतः ऊर्जा सुरक्षिततेशी संबंधित हित, हे जर पूर्ण होत असेल तर नक्कीच ही आनंदाची बाब आहे, स्वागतार्ह बाब आहे। आणि तशाच गोष्टी होत आहेत की भारताचा ध्वज असणाऱ्या या जहाजा जर त्या ठिकाणाहून येत असतील तर त्यांना एक प्रकारे सुरक्षितता प्रदान करण्याचं आश्वासन इराणनं त्या ठिकाणी दिलेलं आहे। आता खरोखरच आपल्याला पाहावं लागेल की याची अंमलबजावणी कितपत येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे। आणि माझ्या मते इंडियन नेव्हीला सुद्धा ऍक्टिव्ह व्हावं लागेल, मुख्यतः इंटरनॅशनल वॉटरमध्ये, त्याचबरोबर भारताच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये या जहाजा, मालवाहू जहाजा त्या ठिकाणी येत असेल तर त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा आता इंडियन नेव्हीवर अधिकची येऊन त्या ठिकाणी पडलेली आहे। नक्कीच स्वागतार्ह बाब असं मी त्या ठिकाणी म्हणेन। पण मग सतीशजी, लायबेरियन झेंड्यासह दाखल झालेल्या या जहाजानं जगाला नेमकं काय दाखवून दिलेलं आहे? कारण हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतला धोकादायक प्रवास पार करत मुंबईमध्ये दाखल होणं हे भारतासाठी किती मोठं यश आहे? नक्कीच महत्वाचं यश आहे। आता तुम्ही हा विषय काढला म्हणूनच मी त्या ठिकाणी सांगतो, मुळात ही जहाज जी आहे 1 मार्चला त्या ठिकाणाहून निघाली आणि 1 मार्चला निघाल्यानंतर नेमकं त्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाताना 8 मार्च आणि 9 मार्चच्या दरम्यान ही जहाज त्या ठिकाणी गेली। मग हा हाय रिस्क झोन त्या ठिकाणी मानला जातो आणि हाय रिस्क झोन मधून जाताना या जहाजानं जे आहे आपली ट्रॅकिंग सिस्टम बंद केली, एक प्रकारे आपल्या सुरक्षिततेसाठी त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्याचबरोबर इराण असेल किंवा बाकी पायरेट्स जे असतील, चाचे असतील, त्यांच्या नजरेमध्ये त्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्यांनी ती ट्रॅकिंग सिस्टम बंद केली आणि आता ही भारतापर्यंत येऊन त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। 14 मार्चला दुसरी अशाच प्रकारची जहाज, मालवाहू जहाज भारताकडे येईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी आहे। आणि सर्वात महत्वाचं, आता अधिकृतरित्या भारतानं असं डिक्लेअर केल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या भारताच्या ज्या भारतीय ध्वज असणाऱ्या ज्या मालवाहू जहाजा तिथे अडकलेल्या आहेत त्या आता भारतामध्ये परततील। म्हणजेच ऊर्जा सुरक्षिततेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम आशियामधून साधारणतः 40 ते 45% ऊर्जा स्रोतांची जी आयात आपण त्या ठिकाणी करतो, त्याचबरोबर मालाची आयात निर्यात जी आपण त्या ठिकाणी करतो, त्या अनुषंगाने जे आहे एक प्रकारे हा मार्ग भारतासाठी खुला होईल अशी अपेक्षा आपण त्या ठिकाणी करूया। आणि भारतीय अर्थव्यवस्थेला नक्कीच या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीमध्ये, संघर्षाच्या परिस्थितीमध्ये एक प्रकारे जे दिलासा देणारी ही बातमी असं आपल्याला म्हणता येईल। बरोबर आहे। मात्र सतीशजी, रशिया, चीन आणि ग्रीसलाही इराणकडून सध्या सूट मिळाली आहे आणि त्यामुळे जगाच्या या प्रमुख देशांवर आलेला ताण किती प्रमाणात कमी व्हायला मदत होईल? इराणची स्पष्टपणे भूमिका होती की इस्रायल, अमेरिका आणि त्यांचे जे मित्र राष्ट्र आहेत त्यांच्या जहाजा आम्ही या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जाऊ देणार नाही। म्हणजेच या देशांशिवाय बाकीच्या देशांशी त्यांचा जो आहे काही पंगा त्या ठिकाणी नाही। आणि त्यातल्या त्यात तुम्ही जी नावं त्या ठिकाणी घेतली त्यातली मुख्यतः भारत आणि चीन एक प्रकारे जे आहे इराणची मित्र राष्ट्र आहेत। आता पुन्हा चीनचा विषय त्या ठिकाणी काढला, चीन मागच्या 14 दिवसांमध्ये का शांत आहे? त्याचं सर्वात महत्वाचं कारण चीन जो आहे एक प्रकारे शॅडो फ्लीटच्या माध्यमातून, म्हणजे दुसऱ्या देशांच्या ध्वजाखाली 1 नाही 2 नाही तब्बल 400 जहाजा या इराण मधल्या एका बंदरावरून जे आहे त्या ठिकाणी ऑइल त्या ठिकाणी इम्पोर्ट करण्यासाठी त्या जहाजांमधून चीनकडे त्या ठिकाणी चाललेलं आहे। म्हणजे 14 दिवसांपासून जे आहे चीनचं विशेष काही वाईट, मुख्यतः एनर्जी सिक्युरिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने झालं नाही आणि अशा प्रकारची कारवाई चीन जो आहे तो त्या ठिकाणी करतोय। म्हणूनच एक प्रकारे तो या सगळ्या संघर्षामध्ये उघड भूमिका त्या ठिकाणी घेत नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल। पण भारतानं आंतरराष्ट्रीय नियमाला कुठेही फाटा न देता डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून, इराणशी मैत्रीच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीच्या माध्यमातून भारताचं हित साधलेलं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे। मुस्तफा खोमेनी याच्याबद्दल काही दिवसांपूर्वी